आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनायक देशपांडे. खरं म्हणजे दोन देशपांडेंच्या मध्ये मी बसलेलो होतो. तर विनायक माझा मित्र आहे म्हणून त्याला मी एकेरीच उल्लेख करेन. विनायक जे म्हणाला की वक्ता चांगला असला तर गर्दी होते, हे कारण खरं नाही. खरं कारण असं आहे की नागपूर हे कदाचित असे एकमेव शहर मला जाणवतं की जे अख्खं शहर एक अजूनही एक कुटुंब आहे. आणि नागपूरला आलो की जणू काय आपल्या कुटुंबात भेटायला आपण आलो असा नेहमीच मला अनुभव येतो. आजही तसाच अनुभव येतो आहे. कितीतरी आमचे मित्र अनेक दिवसांनी आज भेटतात आहेत. पांढरी पांडे कुटुंबाविषयी तर मी आता उल्लेख करेनच. देशपांडे दोन्ही बंधू आणि भगिनी तिघे इथे उपस्थित आहेत. अनेक मित्र उपस्थित आहेत. नावं घेत नाही, पण खरं म्हणजे नागपूरला येणं म्हणजे आपल्या कुटुंबात परत येणं असा आमचा अनुभव आहे. पांढरी पांडे कुटुंबाशी माझा व्यक्तिगत संबंध अनेक दशकांचा आहे. अख्ख्या कुटुंबाशीच आहे. मी वर्ध्याला आता आज ज्याला आपण 12वी म्हणतो, त्या काळात त्याला BSc पार्ट 1 किंवा इंटर सायन्स म्हणायचे. शिकत असताना सुरेश पांढरी पांडे आमचे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यावेळी फार तरुणच होते. तेव्हा पहिल्यांदा पांढरी पांडे कुटुंबाशी माझी ओळख झाली. सर सर्वपल्ली राधाकृष्णन नावचा एक धडा किंवा पाठ आम्हाला इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये होता. आणि सुरेश पांढरी पांड्यांनी अख्खं पुस्तक शिकवायच्या ऐवजी तो एकच धडा आम्हाला 6 महिने शिकवला. आणि तुम्हाला काय सांगू, म्हणजे राधाकृष्णन बोलत होते की पांढरी पांडे बोलत होते, तुम्हाला भेद करता यायचा नाही. आपल्या भारतीय संस्कृतीतली अनेक महावाक्य, अहम ब्रह्मास्मी आणि तत्त्वमसी, एकेका महावाक्यावर सर 2-2, 3-3 वर्ग बोलले. तर मी तेव्हापासून त्यांच्या प्रेमछत्राखाली आलो. मी त्यांचा विद्यार्थी, औपचारिकदृष्ट्या मी त्यांचा विद्यार्थी राहिलो. आणि पुढे माझ्या तरुण वयात जेव्हा मी नागपूरला होतो तेव्हा विद्यार्थी चळवळी आणि विद्यार्थ्यांचे विविध अभ्यास वर्ग याचे ते मार्गदर्शक होते. वहिनींचं घर म्हणजे माझ्यासाठी हक्काचं दुसरं घर होतं. तर आणि पराग पांढरी पांडे तर आमचा सर्चचा आर्किटेक्ट आहे. आमच्या शोधराम निम्म्यापेक्षा जास्त शोधराम त्यानेच बांधलेला आहे. आणि खरं म्हणजे 2-3 वर्षापूर्वीच त्याने पूर्ण केलेलं आमचं नवं हॉस्पिटल सगळ्यांनी बघावं म्हणून मी निमंत्रण देईन. तर पराग आमचा आर्किटेक्ट, सुरेश पांढरी पांडे माझे शिक्षक. मी जेव्हा पांढरी पांडे सरांच्या घरी जायचो मेडिकल विद्यार्थी असताना, नंतर घरामध्ये 2 म्हातारे गृहस्थ, 2 मंडळी मला मध्ये मध्ये दिसायची. एक त्यांची आई, त्यांना आम्ही आजी म्हणायचो. त्यांना दम्याचा त्रास होता. आणि दुसरे भैयाजी पांढरी पांडे. भैयाजी तिथे नियमित राहायचे नाही, वाठोड्याला एका खेड्यात राहायचे. निवृत्त झाले होते प्रिन्सिपॉल म्हणून. आणि निवृत्तीचा काळ नागपुरात राहण्याच्या ऐवजी एका खेड्यात राहणं, शेती करणं. तर भैयाजींना जे मी पाहिलं ते एक अतिशय शांत, मॅच्युअर आणि स्थितप्रज्ञ वाटावं अशी व्यक्ती म्हणून. भैयाजीचं तेच रूप माझ्या मनामध्ये तेव्हा ठसलं. भैयाजींचं शिक्षणाच्या क्षेत्रातलं कार्य आणि त्याच्यानंतर वेद आणि उपनिषद आणि गीता या बाबतीत त्यांचा अभ्यास, याची जाणीव मला खूप खूप नंतर झाली. पण वयाच्या 85-86 वर्षी वेदांवरती, ऋग्वेदावरती, उपनिषदांवरती, गीतेवरती इतकी अभ्यासपूर्ण भाषणं आणि पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत, याची मला त्यावेळी कल्पना नव्हती. तर असं हे जे जोडपं, त्यांच्या नावाने रमाकृष्ण ही व्याख्यानमाला जी पांढरी पांडे कुटुंबाने सुरू केलेली आहे, त्याचं हे दुसरं पुष्प आज देण्यासाठी मला परागने बोलवलं. त्याच्याविषयी मला खूप आनंद आहे.
मी माझ्याच कुटुंबात भाषण देतो आहे असं मी मानतो. एक गोष्टीचा उल्लेख मला अजून विशेष करायचा आहे की विदर्भ संशोधन मंडळाचा स्वतःचा इतिहास, जे त्याचे संस्थापक होते ती मंडळी अतिशय विद्वान होती. म्हणजे नागपूरच्या इतिहासामध्ये ज्यांची अतिशय आदरणीय विद्वान म्हणून ज्यांची नोंद होते अशी बहुतेक मंडळी त्याच्यात इन्व्हॉल्व होती. आणि त्यामुळे विदर्भ संशोधन मंडळाच्या चर्चेचे, अभ्यासाचे विषय हे सहसा अतिशय विद्वज्जड राहिले. ती त्याची विशेषता देखील, ती त्याची मर्यादा देखील. कारण तशा विषयांमध्ये सर्वसामान्य लोकांना फार रस किंवा गती असणं शक्य नव्हतं. परागने आणि त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी आता त्याला थोडंसं वेगळं वळण द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि नुकताच पर्यावरण आणि ऊर्जा या अगदी सध्याच्या काळाशी अनुरूप अशा विषयावरती विदर्भ संशोधन मंडळाने कार्यशाळा ठेवावी याचं मला आश्चर्यही वाटलं आणि कौतुकही वाटलं. आणि ही जी नवी दिशा घेतली आहे मंडळाने, त्यामुळे मला खात्री आहे की मंडळ अद्यतन राहील आणि आजच्या समाजाचे जे प्रश्न आहेत त्याच्याशी स्वतःला जोडून घेईल. तर त्यासाठी मी त्या परागचं आणि त्यांच्या चमूचं मनापासून अभिनंदन करतो की फार योग्य दिशा मंडळाने घेतली आहे. आणि आज मंडळाच्या वास्तूमध्ये पहिल्यांदाच मला येण्याची संधी मिळाली. याच्याशी धन्यवाद देऊन मी आपल्या विषयावर येतो. आजचा विषय मी निवडलेला आहे आरोग्य स्वराज्य. बरीच डॉक्टर मंडळी, आमचे सहकारी किंवा मित्र इथे आहेत. त्यांची क्षमा मागूनच मी बोलणार आहे, कारण त्यांना जो विषय चांगलाच माहीत आहे तोच मी थोडासा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय आपण एका खऱ्याखुऱ्या नुकत्याच घडलेल्या घटनेने करूया. माझे एक मित्र आहेत, नाव घेत नाही, हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहेत, अमर्त्य सेनचे सहकारी आहेत, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत, दिल्लीला राहतात. परवा त्यांच्याकडे गेलो, बरंच वजन कमी झालेलं दिसलं. म्हटलं काय झालं? तर ते म्हणाले की 3 महिन्यापूर्वी पोटात दुखलं, जेलुसिल घेऊन पाहिलं, बरं नाही वाटलं, म्हणून डॉक्टरांकडे गेलो. तिथून जी साखळी सुरू झाली, सोनोग्राफी झाली, बाईल स्टोन निघाले, त्याचं ऑपरेशन करायला गेलो, त्याचे कॉम्प्लिकेशन झाले, पोस्ट ऑपरेटिव्ह गँग्रीन झालं, पुन्हा 3 ऑपरेशन एकूण झाली, एकूण 45 दिवस हॉस्पिटलायझेशन, 20 किलो वजन कमी झालं आणि 48 लाखाचं बिल घेऊन म्हणे मी घरी परत आलो. आणि मग पुढे तो म्हणाला मला की माझं मेडिकल इन्शुरन्स फक्त 5 लाखाचं. तर दिल्लीमधल्या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाला देखील आर्थिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. मेडिकल उपचारांची ही एका उच्च मध्यमवर्गीय माणसाने नुकतीच मला सांगितलेली ही त्याची आपबीती. पण ही एकट्या माणसाची नाही. वर्ल्ड बँक असं म्हणतं की भारतामध्ये दरवर्षी 5 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलले जातात दरवर्षी. आणि याचं कारण कोणतं दुष्काळ नाही की जागतिक अरिष्ट नाही, असं कोणतंच कारण नाही. याचं कारण आहे वैद्यकीय उपचारांच्या खर्चामुळे 5 कोटी माणसं गरिबी रेषेच्या खाली ढकलले जातात. त्यामुळे वैद्यकीय उपचार एकीकडे वैद्यकीय विज्ञानाने असे अनेक उपचार आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत की जे जादूसारखे वाटावे. पूर्वीच्या काळची वर्णन आपण साहित्यात वाचतो. माणसं किती साध्या साध्या रोगाने फटकन मरून जायची, आणि आता अँटीबायोटिक्स आणि व्हिटॅमिन्स आणि स्टिरॉइडपासून शोध लागायला सुरुवात झाली 20व्या शतकाच्या सुरुवातीला. आणि आता ऑर्गन ट्रान्सप्लांट, बायोटेक्नॉलॉजीमुळे होणाऱ्या गोष्टी. त्यामुळे वैद्यकीय उपचार हे चमत्कार वाटावे इतके प्रभावी आहेत. एकच अडचण आहे, त्यांच्यावर प्रचंड किमतीची लेबल लागलेली आहेत.
हे वैद्यकीय उपचार एखाद्या शोरूममध्ये ठेवलेले असाव्या सुंदर गोष्टी, आणि आपण बघावं त्या शोरूममधल्या गोष्टींकडे, काय सुंदर दिसतात, त्या विकत घ्यावे असंही वाटावं, पण प्रत्येकावरती किमतीची लेबलं लागलेली असतात. त्यामुळे आजारी तर प्रत्येक माणूस पडतोच. आजारी पडलो तर त्याला उपचाराची गरज पडतेच. उपचार घेतले नाही तरी मृत्यू, आणि उपचार घेतले तर आर्थिक मृत्यू. जाए तो जाए कहाँ अशी आजची स्थिती झाली. आणि कुठेही तुम्ही बसा, ट्रेनमध्ये बसा, प्लेनमध्ये बसा, अनोळखी माणसं जेव्हा तुम्हाला भेटतात त्यांना आजकाल मला सांगायला भीती वाटते. ते विचारतात तुम्ही कोण? तुम्ही डॉक्टर असं सांगितलं तर लोक दोन गोष्टी किंवा एक, मग माझा गुडघा दुखतो काय करू, किंवा नाही तर मग तुम्हाला ते कथा सांगतात की त्यांच्या कोणत्या नात्यातल्या कोणत्या माणसाचं वैद्यकीय बिल कसं झालं आणि ICUमध्ये किती दिवस ठेवलं. तर वैद्यकीय बाबतीमध्ये हा जो विलक्षण खर्च आहे, बरं याला डॉक्टरांचा उपाय नाही. याचं कारण जी टेक्नॉलॉजी ते वापरतात ती टेक्नॉलॉजी काय डॉक्टर स्वतः निर्माण करत नाहीत. ती त्यांनाही विकत घ्यावी लागते किंवा रुग्णाला प्रिस्क्राईब करून द्यावी लागते. त्यामुळे एकूणच वैद्यकीय विश्वाचं जे तांत्रिक अगदी जणू काही प्रतिसृष्टी आता उभी राहिलेली आहे, हा प्रश्न नुसता भारतातला नाही, हा प्रश्न जागतिक पण आहे, राष्ट्रीय पण आहे. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये सरासरी प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्याचे शेवटचे 15 दिवस ICUमध्ये घालवतो. म्हणजे मरण्यापूर्वी तो 15 दिवस ICUमध्येच राहतो, तिथेच मरतो. आणि त्यांच्या आयुष्याच्या एकूण सेव्हिंगचं 25% या 15 दिवसात इव्हॅपोरेट होऊन जातं. युरोपमध्ये पर कॅपिटा पर इयर खर्च आरोग्यसेवेवरचा, वैद्यकीय उपचारांवरचा जवळपास ढोबळमानाने, वेगवेगळ्या देशात वेगवेगळं आहे, पण ढोबळमानाने GDPच्या 10% खर्च त्यांचा आरोग्यावर होतो. आणि त्याचा अर्थ होतो की जवळपास $6,000 पर कॅपिटा पर इयर, 6 लक्ष रुपये जर आपण रुपयामध्ये परिवर्तित करून पाहिलं तर ढोबळमानाने 6 लक्ष रुपये. अमेरिका याच्याही पुढे आहे. अमेरिकेचा GDPचा 18% आरोग्यावर खर्च होतो. आता हे किती भयानक आहे बघा. अमेरिकाचा GDP आपल्यापेक्षा खूप जास्त आहे आणि त्यातला 18% भारताच्या GDPच्या 4 ते 5% फक्त भारताचा GDPच पर कॅपिटा कमी, त्यातला 4 ते 5% आपण आरोग्यावर खर्च करतो. मग ढोबळमानाने भारताचा आरोग्यावरचा खर्च पर कॅपिटा पर इयर $100 कमी आहे. वर्ल्ड बँक म्हणते $60 आहे. आणि अमेरिकेचा पर कॅपिटा पर इयर आरोग्यावरचा खर्च हा $10,000 आहे. आणि ज्या तऱ्हेने तंत्रज्ञानाची किंमत वाढत चाललेली आहे, त्यामुळे मॅकेन्सी कंपनीने प्रोजेक्शन केलं आहे, त्यांनी डॅव्हॉसमध्ये नुकतंच ते सादर केलं की वर्ष 2050पर्यंत अमेरिकेचा 37% GDP हा आरोग्यसेवेवर खर्च होणार आहे. आणि पुढे मॅकेन्सी असं म्हणालं आहे की आमच्या एस्टिमेटनुसार वर्ष 2100मध्ये अमेरिकेचा 97% GDP हा मेडिकल केअरवर खर्च होणार आहे. तर अर्थात ही अशक्यप्राय स्थिती आहे, पण कॉस्ट ऑफ मेडिकल केअर हा प्रश्न जागतिक आहे. भारतात तर आपली नुकतीच सुरुवात झालेली आहे, पण जिथे ही वैद्यकीय सेवा चरमसीमेवर पोहोचलेली आहे तिथे, त्यामुळे आपल्याला भारतामध्ये अमेरिकेच्या 1% जर आपला खर्च आहे, त्यांचा $10,000 आहे, आपला $100 आहे. त्यांच्या 1% खर्च करून आपण जर अमेरिकन आरोग्यसेवेचंच मॉडेल जर आपण त्याची नक्कल करू तर हे भारतासाठी अशक्यप्राय मॉडेल आहे. आणि म्हणून आपल्या आरोग्यसेवेचा आपल्याला काहीतरी पुन्हा विचार करणं आवश्यक आहे. अजून एक चांगली गोष्ट, पण चांगल्या गोष्टीतनं अडचण निर्माण झालेली आहे, ती म्हणजे भारताचं सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात माणूस सरासरी 30 वर्ष आयुर्मान होतं. म्हणजे काय सगळेच 30 वर्षात नाही मरायचे, पण बालमृत्यू इतके जास्त होते की पूर्ण सरासरी 30 वर्ष होती.
आणि तुम्ही त्यावेळीची जर साहित्यातली वर्णनं वाचाल तर 40 वर्ष झाले की माणसं आता असं मानायची की आता आटोपलं सगळं, झालं आपलं सगळं, आता मरायला हरकत नाही, 50शीपर्यंत मरून जायचे. आता भारतातलं सरासरी आयुर्मान 68 वर्ष झालं आहे. माणसं जास्त काळ जगतात आहे, आनंदाची गोष्ट आहे. अनेक माणसं 80, 90 आणि काही माणसं क्वचित पण 100पर्यंत देखील जातात आहेत. त्यामुळे आयुर्मान वाढलं, 100 वर्ष जगणं आता शक्य झालेलं आहे. आणि तरी बहुतेक जण 100 वर्ष जगत नाहीत. असं का होतं? मेडिकल शास्त्रानुसार व्यंकी रामकृष्णन नावाचे एक नोबेल पारितोषिक विजेते, भारतीय वंशाचे पण नेहमीप्रमाणे भारतात नसलेले, अमेरिकेत असलेले एक वैज्ञानिक आहेत. तर त्यांचं एक पुस्तक आहे, वाय वी डाय, आपण का मरतो. तर त्या पुस्तकात ते म्हणतात, आणि युवाल नोआ हरारी देखील म्हणतो, की माणसं आता सहजच 100 वर्षापर्यंत जगतात आहेत, जगू शकतील. आणि जसं जसं वैद्यकीय विज्ञान वाढेल तसं 125पर्यंत माणसांना जगायला हरकत दिसत नाही. आणि असं म्हणण्याचं व्यंकी रामकृष्णाचं कारण असं की खरंच ज्याच्या वयाचं जन्मतारीख खात्रीपूर्वक माहीत आहे असा एक माणूस 122 वर्ष जगण्याचा पुरावा आहे. म्हणून बायोलॉजिकली, जैविकदृष्ट्या माणूस 122 वर्ष तर जगू शकतो. जास्तीत जास्त जगल्याचा पुरावा हा आहे. आणि वैद्यकीय विज्ञान हे शक्य देखील करू शकतं. पण जसं जसं वय वाढतं पण आपण तसं तितकं जगू शकत नाही. याचं कारण काय आहे? महाभारतात एक गोष्ट आहे, बहुतेकांनी आपण वाचलेली आहे. पांडव वनात फिरतात आहेत आणि तहान लागली. तळ्यावरचं पाणी आणायला एक एक भाऊ जातो, सगळे तिथेच बेशुद्ध होऊन पडतात. मग शेवटी युधिष्ठिर जातो आणि मग तो तळ्याचं रक्षण करणारा जो यक्ष आहे तो म्हणतो, माझ्या प्रश्नाची उत्तर दे, त्याशिवाय पाण्याला हात लावायचा नाही. सगळ्यांना माहीत आहे ही गोष्ट. मराठीमध्ये यक्ष प्रश्न नावाचा शब्दच आहे मुळे. तो याच्यावरूनच निर्माण झाला की यक्षाने विचारलेले कठीण प्रश्न यक्ष प्रश्न. तर यक्षाचा एक प्रश्न असा आहे की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? आणि युधिष्ठिर त्याला उत्तर देतो की आपल्या अवतीभोवतीची सगळी माणसं मरत असताना हे माणूस बघतो आणि तरी देखील प्रत्येक माणूस असंच मानतो की मला मरण नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. तर आपण अवतीभोवती रोग बघतो पण असं मानतो की मला रोग नाही होणार आहे, ते इतरांना होणार आहे. हे विशेषतः आमच्या डॉक्टरांचं फारच असतं. आमचं रोग रोग्याला होतात, मी थोडी रोगी आहे. आपण अवतीभोवती लोकांना मरताना बघतो. आपण म्हणतो देखील, पोपटपंची करतो की मानव हा मर्त्यच आहे, शरीर कधी ना कधी मरणारच आहे, मृत्यू अटळ आहे म्हणतो, पण त्यावर विश्वास ठेवत नाही. आणि आपण असं बेफिकिरीने जगत राहतो जणू काही मला मृत्यूच नाही. त्यामुळे आता आपण जी आपली आयुर्मर्यादा असू शकते तिथपर्यंत पोचत नाही. 100 वर्ष जगू शकतो पण जगत नाही. आणि जगलो तरी अनेक रोगांसकट जगतो. आणि या सगळ्यासाठी उपचाराची गरज पडते. ते अतिशय महाग आहेत. आणि ज्या रोगांसोबत आज बहुतेक समाजातली थोडी वयस्क झालेली माणसं जगतात आहेत. आयुर्मर्यादा 68 वर्ष झाली. त्यामुळे सरासरीचा जर हिशोब लावाल तर प्रत्येक माणूस 50शीसाठी पार करतो आहे. त्यामुळे रोगांचं स्वरूप भारतातलं बदलतं आहे. ज्याला आमच्या परिभाषेत आम्ही एपिडेमॉलॉजिक ट्रान्झिशन म्हणतो, की जे रोग आहेत ज्याच्यामुळे मृत्यू होतात त्याची कारणं बदलत चालली आहे. आदिवासी भागात राहणी आम्ही गेलो 40 वर्षापूर्वी तर न्यूमोनिया, हगवणीचे रोग, मलेरिया, ट्युबरक्युलोसिस ही मृत्यूची सर्वसामान्य कारणं होती. आता भारताचं सर्वत्र देखील आणि आदिवासी भागात देखील मृत्यूची प्रमुख कारणं आहेत हृदयरोग, लकवा, कॅन्सर, मानसिक रोग, अपघात, व्यसन ही मृत्यूची प्रमुख कारणं झालेली आहेत.
ही जी सगळी कारणं आहेत त्यांना आमच्या भाषेत आम्ही नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो. म्हणजे हे संक्रामक रोग नाही आहेत. TB सारखे, कोविडसारखे एकाच्या दुसऱ्याला लागत नाहीत. पण या रोगांची अडचण अशी की एकदा झाले की सहसा यांच्यावरती क्युअर देखील नाही. हे कायमच तुमच्यासोबत राहतात. त्यांच्यासोबतच तुम्हाला जगावं लागतं आणि त्यांच्यासोबतच तुम्हाला मरावं लागतं. धर्मराजाच्या आणि पांडवांच्या सोबत हिमालय चढताना जसं ते कुत्रं त्याने शेवटपर्यंत साथ सोडली नाही, तसे हे रोग देखील शेवटपर्यंत साथ सोडत नाही. आणि त्यामुळे आपल्यासमोर 2 प्रश्न आरोग्याचे सगळ्या समाजासमोर आहेत. एक, 100 वर्ष निरोगी कसा जगू. निसर्ग मला 100 वर्ष जगण्याची आता मुभा देतो, पण मी जगत नाही. 100 वर्ष निरोगी कसा जगू. आणि दुसरा की आजारी झालोच तर सर्वांना मिळू शकेल अशी उपचार व्यवस्था कशी काय असू शकते. 100 वर्ष निरोगी कसं जगू याचं उत्तर शोधायचं असेल तर पहिले आपल्याला निरोगी म्हणजे काय हे ठरवावं लागेल. 40 वर्षापूर्वी राणी आणि मी जेव्हा अमेरिकेतून शिक्षण घेऊन परतलो तेव्हा एका कामासाठी दिल्लीला गेलो होतो. आणि दिल्लीला गांधी पीस फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. तिच्यामध्ये एक म्हातारे गृहस्थ, मी त्यावेळी तरुण होतो, म्हातारा नव्हतो, तर एका म्हाताऱ्या गृहस्थाशी माझा परिचय करून देण्यात आला. सुरुवातीला घाईघाईत मी नाव काय नीट ऐकलं नाही. तर त्यांना कळलं की माझं लहानपण गांधी आश्रमात गेलं आहे वगैरे वगैरे. तर त्यांनी मला विचारलं, तर अभय तुम डॉक्टर हो. हिंदीत संवाद झाला म्हणून हिंदीत सांगतो. म्हटलं हां. तो पब्लिक हेल्थ सीख के आए हो. म्हटलं हां. तो मुझे हेल्थ की भारतीय व्याख्या बताओ. मी चक्रावलं. 10 वर्ष जे काही एकूण माझं मेडिसिन पब्लिक हेल्थचं शिक्षण झालं होतं त्याच्यात हा विषय कधीच नाही आला की आरोग्याची भारतीय व्याख्या अशी कोणती व्याख्या हेही मला माहीत नव्हतं. तर मी मग आता काहीतरी उत्तर तर दिलं पाहिजे म्हणून मी WHO स्टँडर्ड व्याख्या त्यांना म्हणून दाखवली. ते म्हणाले नाही म्हणे ती पाश्चिमात्य व्याख्या आहे, मला भारतीय व्याख्या सांग. शेवटी मी हारलो. म्हटलं नाही माहीत. ते म्हणाले निरोगी माणसाला हिंदीमध्ये संस्कृतमध्ये काय म्हणतात. मी म्हणालो स्वस्थ. बस तीच भारतीय व्याख्या है. जो स्व में स्थित है वो स्वस्थ है. आणि योगायोगाने हा माणूस महात्मा गांधींचा नातू प्रोफेसर रामचंद्र गांधी होते. त्यामुळे एका अर्थाने जणू काही गांधीच्याच मुखातनं, महात्मा गांधीच्याच मुखातनं मला आरोग्याची नवी व्याख्या मिळाली. माझ्या आयुष्यातला हा युरेका क्षण होता. तोपर्यंत मी मेडिकल कॉलेजमध्ये शिकताना किंवा जॉन्स हॉपकिन्सला शिकताना आरोग्य म्हणजे जे डॉक्टरांनी देण्याची, उपचार करण्याची किंवा लसीकरण करण्याची, आरोग्य म्हणजे आरोग्य व्यवस्थेने, सेवेने जनतेला देण्याची गोष्ट, ही स्वस्थची आरोग्याची अगदी नवीच व्याख्या होती. जसं जो दूर स्थित आहे तो दूरस्थ, जो तटावर स्थित आहे तो तटस्थ, तसा जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ. भारताच्या आरोग्याच्या शब्दामध्येच स्वावलंबन, स्वातंत्र्य, ऑटोनॉमी निहित आहे. हा शब्द इतका अर्थपूर्ण आहे. ज्याने कोणी हा शब्द डिझाईन केला, बनवला असेल त्याला सलाम केले पाहिजे की त्या 2 अक्षरांच्या शब्दामध्ये त्याने अख्खा एक अर्थ आपल्याकडे पाठवून दिलेला आहे. जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ, जो स्वमध्ये स्थित नाही तो अस्वस्थ. आरोग्याची ही व्याख्या आपण घेतली की मग आपल्या आरोग्याच्या बाबतीत विचार करण्याची सगळी दिशाच बदलते. ही व्याख्या आपल्याला एक ध्येय देते. मला कसं व्हायचं आहे, मला स्वस्थ व्हायचं आहे. ही व्याख्या ध्येय देते, ही व्याख्या एक कसोटी देते. तुम्ही स्वस्थ आहात का, तर तुम्हाला स्वतःलाच विचारता येईल की मी स्वस्थ आहे का.
की मी अवलंबून आहे डॉक्टरांवरती, ड्रग इंडस्ट्रीवरती, हॉस्पिटलांवरती, मेडिकल इन्शुरन्सवरती, यांच्यावर मी अवलंबून असेल तर मी अस्वस्थ. तर ही व्याख्या आपल्याला ध्येयही देते की आपल्याला कसं व्हायचं आहे निरोगी, म्हणजे ही व्याख्या कसोटीही देते. आणि ही व्याख्या हे सांगते आपल्याला की आपलं आरोग्य हे आउटसोर्स करता येत नाही. आयुष्यातल्या ज्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आउटसोर्स करता येत नाहीत. म्हणजे थोडं करा बरं, प्रयत्न करा, तुमचा श्वास जरा आउटसोर्स करा बरं, आपण जिवंतच नाही राहणार. तर ज्या अतिशय आवश्यक गोष्टी आहेत, व्हायटल गोष्टी आहेत, त्या आउटसोर्स नाही करता येत. आणि जेव्हा आपण ते आउटसोर्स करतो आणि अवलंबन निर्माण होतं तेव्हा काय होतं, हे ऑइल आणि एनर्जीच्या अवलंबनातनं आत्ताच नुकतं आपण अनुभवलं की एक ट्रम्प किंवा एक इराण कोणी अख्ख्या भारताचं नाक दाबू शकतं. तर आवश्यक गोष्टीच्या बाबतीत आउटसोर्स करता येत नाही. म्हणून माझं स्वास्थ्य ही माझीच जबाबदारी, तो माझाच अधिकार आहे. त्याच्या बाबतीत मी स्वावलंबी आणि स्वस्थ असणं, आपल्याला टिळकांनी एक घोष दिला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तसं गांधींनी एक दुसरा शब्द दिला आणि अर्थही दिला. गांधींनी शब्द पूर्वी असेल पण गांधींनी तो पुन्हा एका विशिष्ट संदर्भामध्ये वापरला. त्यांचं हिंद स्वराज्य नावाचं प्रसिद्ध पुस्तक आहे आणि त्याच्यावर सुरेश पांडेंचं एक अद्वितीय महात्मा गांधींचे नवे मन्वंतर म्हणून अतिशय सुंदर पुस्तक आहे. माझी तक्रार एवढीच आहे की ते आता बाजारात मिळत नाही. तर गांधींनी स्वराज्य म्हणजे काय याचा अर्थ सांगितला. गांधी असं म्हणाले की स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य नाही, स्ववर राज्य. आता नुसता शाब्दिक खेळ नाही आहे. माझ्या इच्छांचं राज्य असावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं. आपण सगळंच स्वतःचं जीवन, अवतीभोवतीचं जग हे माझ्या इच्छेनुसार चालावं याची केविलवाणी धडपड करत असतो. पण कल्पना करा, माझ्या इच्छेनुसार आणि जगातल्या 8 अब्ज लोकांच्या इच्छेनुसार जर जग चालायला लागलं तर हे जग नरक होईल. कारण माणसाच्या इच्छांना अंत नाही. तर गांधी असं म्हणाले की स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य नाही, स्ववर्ती राज्य. माझ्या इच्छांवरती, माझ्या विचारांवरती, माझ्या आचरणावरती, माझ्या सवयींवरती मला माझं अनुशासन, माझ्या विवेकाचं आणि बुद्धीचं अनुशासन लागू करता आलं पाहिजे. म्हणून स्वराज्य म्हणजे आत्मानुशासन, स्वराज्य म्हणजे स्वची जबाबदारी. तर आता हे 2 शब्द मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला. एक गांधीच्या नातवाने मला सांगितलेली आरोग्याची व्याख्या, स्वस्थ म्हणजे आरोग्य, आणि स्वराज्य हा गांधीचा अर्थ. आता दोन्हींना आपण जर जोडलं तर शब्द आरोग्य स्वराज्य निर्माण होतो. समास आहे आरोग्य स्वराज्य. आरोग्याच्या बाबतीत स्वराज्य अशी अवस्था आणि अशी व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून या भाषणामध्ये या आरोग्य स्वराज्य या कल्पनेचा थोडा विस्तार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आरोग्याच्या बाबतीत किंवा आरोग्य स्वराज्याच्या बाबतीत 2 सूत्र आहेत. एक सूत्र आहे की आरोग्य स्वराज्य हा माझा निसर्गदत्त हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा संकल्प झाला. प्रत्येक नागरिकाला हा संकल्प स्वतःच केला पाहिजे की निसर्गतः काही थोडेसे अपवाद जर सोडले तर प्रत्येकच माणूस जन्माला येताना स्वस्थच असतो. तर आरोग्य हा माझा निसर्गदत्त मला मिळालेली देणगी आहे आणि ती माझी जबाबदारी पण आहे. म्हणून मी आरोग्य मिळवणारच. आणि दुसरं की माझं आरोग्य मिळवण्याचा मार्ग माझा स्वराज्याचा राहील. त्याचं जास्तीत जास्त मेडिकलायझेशन जर व्हायला लागेल तर मी स्वस्थ राहणार नाही, मी अस्वस्थ होईन.
जेव्हा गरज पडेल तेव्हा वैद्यकीय उपचार घ्यावेच लागतील, पण ती पाळी कमीत कमी यावी आणि बहुतांशी माझं आरोग्य, माझं जीवन हे माझ्या हातात असावं आणि ती माझी जबाबदारी असावी. आता याचं चित्र कसं राहील, ही झाली संकल्पना. याचं प्रत्यक्षात चित्र कसं राहील, तर आपण 2 ध्रुव जसे आहेत तसे 2 ध्रुवावरचे 2 रोग घेऊया. एक रोग आहे, एक ध्रुव आहे की जो दक्षिण ध्रुव आहे, साऊथ पोल सगळ्या जगभरचा, म्हणजे गरीब राष्ट्र आणि राष्ट्रामधील देखील गरीब जनता. आणि म्हणून मी गडचिरोलीचे लोक असं त्याचं एक प्रातिनिधिक म्हणून उदाहरण घेईन. त्यांचे रोग आणि बालमृत्यू हा त्यांचा सगळ्यात मोठा अभिशाप. त्यामुळे गरिबांचे, आदिवासींचे रोगमध्ये बालमृत्यू हे एक उदाहरण घेऊ आणि तिथे आरोग्य स्वराज्य कसं लागू करता येईल हे बघू. आणि दुसरा जो ध्रुव आहे तो विकसित देश, पण आता भारतामध्ये देखील एक मोठा सेक्शन जो आहे तो विकासाकडे वाटचाल करतो आहे, म्हणून भारतातला मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग यांचा एक रोग हृदयरोग. अशी 2 आपण रोगांची उदाहरणं घेऊ आणि यांच्यामध्ये आरोग्य स्वराज्य कसं प्रॅक्टिस करता येईल, आरोग्य स्वराज्य कसं लागू करता येईल हे बघूया. गडचिरोलीत आम्ही गेलो. गडचिरोलीमध्ये 100 गावांमध्ये आम्ही एक व्यवस्था उभी केली की बालमृत्यू किती होतात. ते करण्याचं कारण असं की आम्ही आदिवासींची आरोग्य संसद बोलवली. सुरुवातीला 50 गावचे आदिवासी आले आणि आम्ही त्यांना विचारलं की कोणत्या रोगांवर आम्ही काम करावं तुम्ही सांगा. तर त्यावेळी 3 दिवस ते आरोग्य संसदेने बसवून आम्हाला 6 रोग काढून दिले की हे आमचे प्रमुख रोग आहे, तुम्हाला याच्यासाठी काही करता आलं तर बघा. तर त्यापैकी एक रोग होता त्यांचा, एक प्राथमिकता त्यांची होती, आमची मुलं मरून जातात, तुम्ही काही करू शकता का. तसं मोठी केविलवाणी विनंती होती की आमची मुलं मरून जातात, वाचवू शकता का. म्हणून आम्ही 100 गावांमधले बालमृत्यू वर्षभर मोजले आणि त्याच्यातनं आकडेवारी निघाली की गडचिरोलीचा अर्भक मृत्यूदर 121 होता. अर्भक मृत्यूदर म्हणजे काय, 1000 मुलं जर जिवंत जन्माला आली तर वर्षभराच्या आत त्यातली किती मरून जातात, त्याला म्हणतात अर्भक मृत्यूदर. त्यावेळी अमेरिकेचा होता 6, जपानचा होता 4, केरळचा होता 13 आणि गडचिरोलीचा होता 121. ही मुलं का मरतात, तर जेवढी मुलं वर्षभरात मेली त्याच्या प्रत्येकाच्या मृत्यूच्या कारणाची आम्ही बारकाईने चौकशी केली. त्याला व्हर्बल पोस्टमॉर्टम म्हणतात, व्हर्बल ऑटॉप्सी. मूल तर मरून गेलं आहे, आपण नाही अगोदर पाहिलं, पण घरी जाऊन चौकशी करता येते की काय झालं होतं मुलाला. तर व्हर्बल ऑटॉप्सी केली आणि त्याच्यातनं आम्हाला दिसले की 80% मृत्यू जे झाले होते वर्षभरात त्यातली मुख्य 2 कारणं होती, न्यूमोनिया आणि नवजात बालकांचे मृत्यू. या 2साठी काय करता येईल. आता न्यूमोनिया बहुतांशी जे मृत्यू होतात ते न्यूमोनिया बहुतांशी बॅक्टेरियल रोगांमुळे होतात. अँटीबायोटिकचा शोध लागून 40-50 वर्ष झाली होती आणि तरी ते अँटीबायोटिक इथे आदिवासी भागात पोचले नव्हते. म्हणून अँटीबायोटिकची सायरपची 1 बॉटल जरी इथे पोचली तरी ते मूल वाचू शकतं. आणि त्यावेळी ती अँटीबायोटिक सायरपची 1 बॉटल 6 रुपयाला मिळायची. 6 रुपयामध्ये 1 मृत्यू तुम्हाला टाळता येऊ शकतो, पण ती बॉटल त्या मुलाला देईल कोण. आणि मुख्य म्हणजे मुलं खोकलतच राहतात. सर्दी पडसं खोकलं प्रत्येकच मुलाला, सरासरी तिथल्या 700 मुलांचा आम्ही वर्षभर जो वेगळा अभ्यास केला त्यात असं दिसलं की सरासरी 6 वेळा प्रत्येक मुलाला सर्दी खोकला होतो वर्षात. तर मग प्रत्येक मूल जर 6 वेळा सर्दी खोकला होत असेल तर प्रत्येक वेळी काही अँटीबायोटिकची गरज नाही. त्यातला न्यूमोनिया कोणता आणि साधं सर्दी खोकला कोणता. आता याला डॉक्टर लागतो, स्टेथोस्कोप लागतो किंवा एक्सरे लागतो आणि ते काहीही गडचिरोलीच्या खेडेपाडी उपलब्ध असण्याची सुतराम संभावना नव्हती. मग काय करायचं. तर आमच्या सुदैवाने फ्रँक शॅन नावचा एक पीडियाट्रिशियन ऑस्ट्रेलियामधला, तो पापुआ न्यू गिनीला गेला. ऑस्ट्रेलियाच्याच उत्तरेला पापुआ न्यू गिनी आदिवासी भाग आहे आणि तिथे राहून
त्याने इतका एक अद्भुत अभ्यास केलेला आहे की भारतीय डॉक्टरांना साधं क्लिनिकल रिसर्च करून तुम्ही जागतिक रिसर्च कसं करू शकता याचं एक आपल्या देशातलं अगदी सुंदर उदाहरण ते होऊ शकतं. त्याने जवळजवळ 500 मुलांची ज्यांना खोकला होता त्यांचा श्वासाचा दर मोजला आणि त्यांचे एक्सरे घेतले आणि त्यांची तुलना करून त्याने दाखवून दिलं की जर मुलाला खोकला असेल आणि त्याचा श्वासाचा दर नवजात बालकाचा जर 50च्या वर 60च्या वर असेल आणि इतर बालकांचा जर 50च्या वर असेल तर हा बहुतांशी न्यूमोनिया असतो. हा इतका सोपा वाटणारा शोध आहे, पण या एका शोधामुळे, या शोधाचा आधार घेऊन लहान मुलांचा न्यूमोनियाचं निदान आणि उपचार नॉन डॉक्टर गावातली साधी बाई कशी करू शकेल याचा आम्ही शोध घ्यायला लागलो. की गावातल्याच कोणा व्यक्तीला जर आपण प्रशिक्षण दिलं, खोकला असल्या मुलाचा श्वास मोज आणि तो श्वास जर 50 किंवा 60च्या वर असेल तर न्यूमोनिया असेल तर ही औषधाची बाटली दे. आता प्रश्न असा की आम्ही दाईंसोबत काम करतो. तो राणीने दाईंना प्रशिक्षण दिलं होतं स्त्री रोगांचं. या दाईंना 50-60पर्यंत मोजताच येत नव्हतं. त्यांना साधारणपणे 10पर्यंत मोजता यायचं, त्याच्या पलीकडे मोजता नाही यायचं. मग आता 10ची ही सीमा आहे दाईंची, पण यांना प्रशिक्षण द्यायचं आहे 50-60 मोजून न्यूमोनियाचं निदान करायचं. आणि म्हणून हे उपकरण मी बनवलं. याला नाव दिलं आहे ब्रेथ काउंटर. हे आरोग्य स्वराज्याचं एक साधन आहे. हे वाळूचं घड्याळ आहे, 1 मिनिटाचं वाळूचं घड्याळ. आपल्या लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल खेळांमध्ये. हे मी बर्डीवरच्या एका लहान मुलाच्या खेळाच्या दुकानातनं शोधून काढलं आणि तिथून विकत घेतलं. हे वाळूचं घड्याळ, जर एक मूल आहे त्याला खोकला आहे, त्या निरक्षर दाईनं काय करायचं, जवळ बसायचं, घड्याळ उलटं करायचं, ती वाळू पडायला लागते. ही वाळू पडायच्या आत तिने त्याचा श्वास मोजायचा. 1, 2, 3, 10 झाले की 1 मणी पुढे करायचं. आता तिला 11-12 काही मोजता येत नाही. ती परत येते 1, 2, 3, 4, 10 झाले की दुसरा मणी, पुन्हा 10 झाले की तिसरा मणी. आता तिला हे काही माहीत नाही की 30 झाले आहेत. प्रत्येक 10ला ती 1 मणी पुढे करते आणि लाल मणी, जर वाळू पूर्ण जाण्याच्या पूर्वी लाल मणी सरकला तर तो न्यूमोनिया. यांना खरंच हे येतं का याची अभ्यास करायला 50 लहान मुलं खोकला असलेली मी स्टेथोस्कोपने तपासली आणि दाईंनी याच्याने तपासली. त्यांचं निदान 82% माझ्या निदानाशी मॅच झालं. काय हरकत नाही. 82% डॉक्टर तर खेड्यात निर्माण झाला. ही पद्धत वापरून या दायांनी आणि आम्ही नंतर ट्रेन केलेले आरोग्यदूत यांनी श्वासाचा दर मोजून न्यूमोनियाचं निदान आणि त्याला अँटीबायोटिकची बॉटल, या पद्धतीचं आम्ही एक फील्ड ट्रायल केली. 102 गावांमध्ये कंट्रोल फील्ड ट्रायल केली आणि त्या फील्ड ट्रायलचे रिझल्ट लान्सेटने जगातला पहिला कंट्रोल फील्ड ट्रायल की अविकसित देशामध्ये न्यूमोनिया कसा नियंत्रण करता येऊ शकतो. पुढे जागतिक कार्यक्रम ARI कंट्रोल, ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन कंट्रोल, म्हणजे थोड्या सोप्या भाषेत न्यूमोनिया कंट्रोल. जागतिक कार्यक्रम विकसित झाला आणि त्याच्यामध्ये जो 6 कलमी कार्यक्रम विकसित झाला त्यातलं एक कलम जे आहे हे गडचिरोलीच्या फील्ड ट्रायलमधनं घेण्यात आलं. आता उरलेले मृत्यू जे होते त्यातले बहुतांश मृत्यू नवजात बालकांचे होते आणि हा मामला तर अजूनच जास्त कठीण. गडचिरोलीमध्ये बाळंतपणं त्यावेळी सगळी घरी व्हायची. खेड्यातली ती जी अंधारलेली घरी डिलिव्हरी होण्याची होम डिलिव्हरी रूम असते तिथे जाऊन आम्ही अभ्यास केला की डिलिव्हरी होते कशी, इथे काय असतं. तर घरातली जी सगळ्यात अंधारलेली बिनकामाची घाणेरडी खोली ती डिलिव्हरी रूम म्हणून निवडली जाते. ही पारंपरिकच आहे. माझ्या मावशीची होम डिलिव्हरी मी पाहिली होती लहानपणी. आता मावशी बऱ्यापैकी सधन होती, एका खेड्यात राहायची, पण तिची डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा अशीच खोली निवडण्यात आली. म्हणजे 15 दिवस त्या खोलीचं काही काम नाही अशी खोली होम डिलिव्हरी रूम. कल्पना करा की 80% भारत असा अंधारलेल्या खोल्यांमध्ये जन्माला येत होता आणि तिथेच एकतर मरत तरी होता, कारण ही लहान मुलं त्यांना नवजात बाळांना बाहेर आणण्याची परंपरेने परवानगी नव्हती. 7व्या दिवशी किंवा 12व्या दिवशी ते जिवंत राहिलं तर आई आणि बाळ घराच्या बाहेर यायचं आणि मग बारसं वगैरे कार्यक्रम आपल्याकडे होता.
या अंधारलेल्या खोलीत वैद्यकीय विज्ञान कसं घेऊन जायचं? बरं, नवजात बाळाचं आरोग्य असं सायन्स आहे की आम्हा डॉक्टरांना घाम फुटतो. सरासरी डॉक्टरला खरंच नवजात बाळकाचा निदान उपचार शक्य होत नाही, कारण ते जास्त नाजूक शास्त्र आहे. मग ही बाळं तर दवाखान्यात येत नाहीत, बाळपण घरी होतात. त्या बालकांना चालता येत नाही, त्याच्या आईला बाहेर येण्याची मुभा नाही. आणि त्यावेळी भारतामध्ये एकूण 15 लाख नवजात बालकं अशी घरी मरत होती दर वर्षाला. काय करता येईल? आणि ती जर दवाखान्यापर्यंत येऊ शकत नाही तर मेडिकल सायन्स घरोघरी कसं पोचवता येईल? तर ऑब्व्हियसली पुन्हा ते डॉक्टरांवर अवलंबून राहणं शक्यच नव्हतं. आणि म्हणून मग गावातलीच एक साक्षरबाई नवी आम्ही निवडली, तिला आरोग्यदूत असं नाव दिलं आणि तिला 36 दिवसांचं प्रशिक्षण दिलं. दर महिन्याला 3 दिवस ती आमच्या शोधरामध्ये येणार. आम्ही तिला नवं काहीतरी शिकवणार. अख्खं निओनॅटॉलॉजीचं जे शास्त्र गावात तिला उपयोगी आहे ते आम्ही 12 विभागात विभाजित केलं. दर महिन्याला एक तिला युनिट शिकवायचं, तिने महिनाभर जाऊन गावात ते वापरायचं. गावात बाळणपण होतच राहतं. तिला शिकायला जसं आम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये वॉर्ड्स असतात, वॉर्डच्या रुग्णावर आम्ही शिकतो, तिच्यासाठी तिचं गावच तिचं वॉर्ड होतं. म्हणून गावातल्याच गरोदर बाया, बाळंतीण बाया, होणारी बाळंतीण आणि नवजात बालकं यांच्यासोबत ती काम करत करत वर्षभरात जे इसेन्शियल निओनॅटॉलॉजी होतं आम्ही तिला शिकवलं. त्याच्यामध्ये नवजात बालकांचा उपचारही होता, निओनॅटल सेप्सिस हे अतिशय कठीण डायग्नोसिसही त्यांना शिकवलं होतं. आता आमच्यासमोर प्रश्न की आपण भलतं सलतं धाडस तर नाही करतो. हे निओनेटचं डायग्नोसिस करायला सरासरी डॉक्टर घाबरतो आणि आपण म्हणतो या गावातल्या 7वी 8वी शिकलेल्या बायांना भारतातले सगळ्यात वरिष्ठ 10 पीडियाट्रिशियन आम्ही बोलवले शोधराममध्ये. त्याचे त्या ग्रुपचे अध्यक्ष होते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्लीचे जे पीडियाट्रिक्सचे चेअरमन डॉक्टर मेहरबान सिंग. डॉक्टर मेहरबान सिंग हे न्यूबॉर्न केअर शास्त्रातले भारतातले भीष्माचार्य. त्यांनी लिहिलेलं निओनॅटॉलॉजीचं टेक्स्टबुक आजही भारतातले सगळे MBBS विद्यार्थी वापरतात. त्यांना आम्ही त्या समितीचं चेअरमन केलं आणि या 10 पीडियाट्रिशियननी 3 दिवसपर्यंत आमच्या 39 आरोग्यदूतांची परीक्षा घेतली. आम्ही प्रश्न त्यांना हा विचारला की आम्ही यांना शिकवलं आहे, आम्ही प्लॅन बनवला आहे की हे नवजात बाळांची काळजी घेणार, उपचार करणार, पण काही चुकतं आहे का आमचं? आवाजवी धाडस तर आम्ही करत नाही आहोत, यांची ती क्षमता आहे का? तर 3 दिवस मूल्यांकनानंतर जाहीर सभेमध्ये मेहरबान सिंग त्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून ते असं म्हणाले की दीज सेमी लिटरेट विमेन फ्रॉम गडचिरोली, आरोग्यदूत सब सर्च, they know about newborn care more than my MBBS graduate from the AIMS. आरोग्याचं वैद्यकीय ज्ञान घेऊन कोणीच जन्माला येत नसतं. आम्ही सगळे सारखेच जन्माला येतो. नंतर आम्हाला प्रशिक्षण मिळतं म्हणून थोडंसं आम्हाला त्याच्यात समजतं. मग खेड्यातल्या बाईला का नाही शिकवता येणार? शिकवता येतं. आणि यानंतर आम्ही त्या गावातल्या आपापल्या गावातल्या नवजात बालकाची काळजी घेण्याची जबाबदारी त्या बाईला दिली. बाकी विस्तार करत नाही. पण 3 वर्षामध्ये त्या ज्या 39 गावांमध्ये हा प्रयोग सुरू केला त्यातला नवजात बालकांचा मृत्यूदर 70% कमी झाला. नवजात बालकाचे मृत्यू कमी करणं हे जागतिक प्रश्न आहे आणि फार कठीण प्रश्न आहे. म्हणून WHO आणि युनिसेफ दोघांची त्यावेळी एक वाक्यता होती की नवजात बालक, अरे बाबा रे, हात लावू नका, फार कठीण मामला असतो, त्याला तर हॉस्पिटललाच न्या. नवजात बालकाचे मृत्यू जर एखाद्या नव्या शोधाने 5% कमी झाले तर अमेरिकेमध्ये नॅशनल हेडलाईन होते आणि ज्या कंपनीचं औषध वापरले असेल त्याचे स्टॉकचे रेट अगदी वर जातात. आणि इथे या गडचिरोलीतल्या अर्धसाक्षर बाया, 4 बाया याच्यात इन्वॉल्ड आहे. आई, आजी, दाई आणि ही प्रशिक्षित आरोग्यदूत. आई, आजी, ताई आणि भाई म्हणजे हा पुरुष आरोग्यदूत जो बालमृत्यू किती झाले तटस्थपणे एखाद्या वैज्ञानिकासारखा मोजतो. अशी आमची व्यवस्था आहे.
हा पेपर जेव्हा मी लॅन्सेटला पाठवला तर लॅन्सेटने तो नियमाप्रमाणे कोण्या रिव्ह्युअरकडे पाठवला. त्या रिव्ह्युअरने मला ईमेल पाठवला, डॉक्टर बंग, ॲज फार ॲज मेडिकल एथिक्स आर कन्सर्न आय एम नॉट सपोज टू कॉन्टॅक्ट यू. कारण रिव्ह्युअर गुप्त असतो. पण म्हणे तुमचा मॅन्युस्क्रिप्ट वाचल्यानंतर मला राहावतच नाही आहे. हा म्हणे जगातला चेंज मेकर पेपर होणार आहे. आणि तसाच तो लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाला. 80 देशांच्या आरोग्य व्यवस्थांना या एका संशोधनाने प्रभावित केलं. आणि लॅन्सेटने नंतर या पेपरची निवड लॅन्सेटच्या 180 वर्षात प्रकाशित झालेल्या सगळ्यात महत्त्वाच्या माइलस्टोन पेपरपैकी एक असं म्हणून त्याची निवड केली. भारत सरकारने ठरवलं, प्लॅनिंग कमिशनची टीम तिथे बघायला आली आणि ते कन्व्हिन्स झाले की अरे खरंच करता येतं. भारताचा अर्बक IMR त्यावेळी 72 होता. आणि गडचिरोली मॉडेल हे सर्चचं हा भारताच्या बालमृत्यू कमी करण्याचा मुख्य आधार करून भारताचं 10वं आणि 11वं पंचवार्षिक योजनेमध्ये आखण्यात आलं. आशा ही जी आहे ही काही प्रमाणामध्ये सर्चच्या या मॉडेलवर आधारित आहे. गावागावातली 10 लाख आशांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी भारत सरकारने आम्हाला दिली. त्या 10 लाख आशांना प्रशिक्षित करायला आम्ही एक राष्ट्रीय ट्रेनिंग सिस्टीम उभारली. आणि आज भारतामध्ये गेल्या वर्षी भारत सरकारने मला आकडेवारी पाठवली की गेल्या वर्षी भारतातल्या 1.5 कोटी ग्रामीण नवजात बालकांना या आशांनी घरोघरी नवजात आरोग्य सेवा दिली. हा एवढा चमत्कार करायला काय लागतं? तर ही आरोग्य स्वराज्याची दुसरी साधनं म्हणून मी पिशवी आणली. ही जी बाई असते जिला आम्ही प्रशिक्षण देतो तिला ही थैली देतो. या थैलीमध्ये काय आहे, इथे तुम्ही त्या घरोघरी नवजात आरोग्य सेवेचं हे चित्र आहे आणि त्याच्यामध्ये साधी सोपी साधनं आहेत. फार जास्त विस्तार करत नाही. पण आता ते बाळाने जन्मल्याबरोबर श्वास नाही घेतला तर श्वास देण्यासाठी रंजनाला फार ओळखीचं आहे हे आहे ना, अंबू बॅग हे ॲनेस्थेटिस्ट वापरतात किंवा पूर्वी वापरायचे, आजकाल नसतील वापरत. त्या बाळाचं वजन मोजण्यासाठी लो बर्थ वेट बेबी आहे का हे कळण्यासाठी वजन मोजण्याचा काटा, अशा प्रकारची साधी सोपी साधनं. आणि बाळाला देण्यासाठी व्हिटॅमिन के इंजेक्शन आणि न्यूनेटल सेप्सिस असेल तर जेंटामायसिन इंजेक्शन, हे सगळं याच्यात आहे. ह्या बायांनी दिलेला उपचार याच्यात सहसा चूक आढळत नाही. वर्षानुवर्ष आम्ही शोधतो. वर्षाला जवळजवळ 700 इंजेक्शन या बाया द्यायच्या. प्रत्येक इंजेक्शन दिलेल्या केसला आम्ही व्हिजिट करतो, काही कॉम्प्लिकेशन झाले का याची इन्क्वायरी करतो. आत्तापर्यंत 14,000 इंजेक्शन्स व्हिटॅमिन के किंवा जेंटामायसिनचे या बायांनी दिलेले आहेत. मी अजून पहिलं कॉम्प्लिकेशन होण्याची वाटच पाहतो आहे. एकही कॉम्प्लिकेशन नाही. त्यामुळे गावातल्या स्त्रीला देखील तुम्ही थोडंसं आरोग्याचं ज्ञान देऊन, कौशल्य देऊन, आधार, सपोर्ट, आणि बाळ फार सिरियस असेल, निमोनियाचं बालक फार गंभीर आजारी असेल तर त्याला पाठवायला कुठेतरी रुग्णालय हवं, तो तिला विश्वास हवा. तर बालमृत्यू कमी करता येतात. म्हणून बालमृत्यू कमी करण्याचं हे झालं आरोग्य स्वराज्य मॉडेल, जे झालं गडचिरोलीतल्या गरजेतनं सुरू, पण भारताचं मॉडेल झालं. आणि आता तर मी जसं म्हणालो की 80 देशामध्ये त्याचा वापर होतो. आता खरं म्हणजे याच्यात अजून आधुनिकीकरणही होऊ शकतं. म्हणजे जो श्वास मोजायला पूर्वी ब्रेथ काउंटर वापरत होतो, आता हे पल्स ऑक्सिमीटर आलेलं आहे. आणि पल्स ऑक्सिमीटरमुळे खरं म्हणजे श्वासाचा दरही मोजायची गरज नाही. या पल्स ऑक्सिमीटरने हे बोटाला जर लावलं तर हे तुम्हाला तुमचं हार्ट रेटही देतं, म्हणजे पल्स रेट किती आहे तेही देतं, आणि तुमच्या रक्तामध्ये प्राणवायूचं ऑक्सिजनचं प्रमाण काय हेही देतं. तर विज्ञान खरं म्हणजे गावातल्या सर्वसामान्य माणसाला, किंवा मी तर पुढे जाऊन म्हणेन सर्वसामान्य नागरिकाला, आरोग्य स्वराज्याच्या दिशेने अधिकाधिक सक्षम करत नेत आहे. आपल्या सगळ्यांच्याच लहानपणी घरोघरी थर्मामीटर असायचे.
घरोघरी हॉट वॉटर बॅग असायची, कारण सोपी सोपी वैद्यकीय उपकरणं प्रत्येकाच्या घरी होती. तर तशा प्रकारे ही जी सोपी सोपी उपकरणं ज्याच्याने न्यूमोनियाचंही निदान करता येतं आणि कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन कमी झालं तर पल्स ऑक्सिमेट्रीने तेही मोजता येतं, ओळखता येतं. ही सगळी आरोग्य स्वराज्याची साधनं की ज्याच्यामध्ये गावाचं आरोग्य गावकऱ्यांच्या हाती देता येतं. पण आता जे दुसरे रोग आहेत, दुसरा ध्रुव जो मी म्हणालो हृदयरोग, तो जास्त कठीण आहे. आणि तो रोग झाल्यानंतर उपचार याला सध्या मी हातही लावणार नाही, कारण तो खरंच त्या उपचार इमर्जन्सी असते. त्याच्यासाठी कार्डिओलॉजीचं पूर्ण शास्त्रच विकसित झालेलं आहे. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल असं मी मानतो की मला वयाच्या 39व्या वर्षी हृदयरोग झाला आणि गडचिरोलीच्या जंगलामध्ये मला 44व्या वर्षी पहिला फ्रँक हार्ट अटॅक आला. 44व्या वर्षी मला मरायचं नव्हतं. जीवनाची खूप काही स्वप्न होती. नुकतीच तर सुरुवात गडचिरोलीला केली होती. आणि राणी आणि दोन्ही मुलं अगदी लहान होती आणि यांना सोडून जाण्याची. नागपूरच्या सिम्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बिडवे कार्डिओलॉजिस्ट होते. बिडवे माझे प्रोफेसर, PGIला मी त्यांच्या हाताखाली शिकलेलो. आणि ICUमध्ये भरती होतो तेव्हा पुढच्या क्षणी आपलं हृदय थांबेल का, आपण राहू की नाही राहू. तर आपला मृत्यू आपल्या डोळ्यांनी बघण्याची पाळी त्यावेळी आली. आणि नंतर जेव्हा माझी अँजिओप्लास्टी होत होती PGIमध्ये, तेव्हा दुर्दैवाने माझ्याच बाबतीत घडायचं होतं, पण ती कोरोनरी आर्टरी टॉर्न झाली. त्याला डायसेक्शन ऑफ कोरोनरी म्हणतात. फार गंभीर कॉम्प्लिकेशन मानलं जातं. झालं तर मृत्यू असा डोळ्यासमोर उभा. आणि माझ्या डोळ्यावर डॉक्टर आहे म्हणून याचे काय डोळे बांधायचे म्हणून त्यांनी माझ्या डोळ्यावरती काही पॅड लावलेलं नव्हतं, म्हणून मी स्क्रीनवरती बघू शकत होतो की काय घडतं आहे. तर ती कोरोनरी आर्टरी आता फाटली. याचा अर्थ काय एवढं तर मला समजत होतं. पुढच्या क्षणी आपण नाही राहणार असं वाटलं. तो क्षण मोठा भयंकर असतो. त्या एका क्षणामध्ये त्याच्या अगोदरचं 44 वर्षांचं आयुष्य माझ्या डोळ्यासमोर एका क्षणात येऊन गेलं. आणि असं वाटलं की छान होतं आयुष्य आपलं, चांगलं होतं, सुंदर होतं, पण थोडं अजून मिळायला पाहिजे. पण आता पुढच्या वर्षी आपण राहणार नाही, पुढच्या क्षणी आपण राहणार नाही. सुदैवाने राहिलो, वाचलो. पण या एका प्रसंगाने माझे डोळे उघडले. महाभारतातला जो यक्षप्रश्न आपण पाहिला की मृत्यू नेहमी दुसऱ्याला असतो, तसं मी मानत राहिलो होतो. पेशंटचे उपचार करत होतो, डेथ सर्टिफिकेट साईन करत होतो, पण ते सगळं दुसऱ्यांना असतं बरं का, आम्हाला काही नसतं, आम्ही डॉक्टर आहोत. तर स्वतःला एकदा रोगाचा आणि मृत्यूचा अनुभव झाल्याने माझे जे डोळे उघडले आणि त्यातनं हृदयरोग हा काय निव्वळ माझा प्रश्न नाही. आज भारतातले जवळजवळ 50% मृत्यू भारतातले हे हृदयरोग आणि रक्तवाहिन्याचे रोग आणि स्ट्रोक याच्यामुळे होतात. घरोघरी होतात. भारतातल्या 25% लोकसंख्येला आजच्या दिवशी म्हणजे 140 कोटीपैकी जवळजवळ 35 कोटी लोकांना ही जे नॉन कम्युनिकेबल डिसीजची यादी मी सुरुवातीला सांगितली, मधुमेह, हृदयरोग, लकवा, वॉस्क्युलर डिसीजेस, 25% लोकसंख्येला हे रोग आहेत. त्यामुळे हे इतके व्यापक झालेले आहेत की हा काही अभयभंगाचा किंवा एखाद्या रुग्णाचा व्यक्तिगत प्रश्न उरलेलाच नाही. कदाचित समाजासमोर नुसतं भारताचं नाही, जगभराचं आहे. जगभरामध्ये मृत्यूच्या कारणामध्ये नंबर 1 कारण आता हृदयरोग आहे. भारतामध्ये देखील मृत्यूचं नंबर 1 कारण आता हृदयरोग आहे. आणि सुदैवाने कार्डिओलॉजीच्या शास्त्रामध्ये बरीच सुधारणा झाल्यामुळे पूर्वी जसे हृदयरोग म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे मृत्यू असंच जणू काही समीकरण होतं, त्या तुलनेत मृत्यू कमी होतात. पण तरी सहसा याच्यापासनं एकदा झाल्यानंतर मुक्ती नाही. आणि ज्यापासनं मुक्ती नाही
तुरुंगात पडायचं कशाला? पण आपण पडतो. जेव्हा आपण तो तुरुंग टाळू शकतो तेव्हा आपण सावध राहत नाही. हे सगळं मी माझ्याच अनुभवावरनं बोलतो आहे, तेव्हा कोणाला दोष देत नाही. कदाचित मी जास्त दोषी यासाठी की डॉक्टर होतो, फिजिशियन होतो. माझ्या MDच्या काळातला बहुतेक वेळ मला त्यांनी ICUमध्येच लावून ठेवलेलं होतं, म्हणून मी ICUचाच रजिस्ट्रार होतो. आणि तरी देखील हा रोग आपल्याला होऊ शकतो हे मी अजिबात मनामध्ये कल्पना नव्हती आणली. हेच प्रत्येकाचं होत असावं. आणि कोणाला हृदयरोग होतो, कोणाला लकवा होतो, कोणाला मधुमेह होतो, कोणाला कॅन्सर होतो, कोणत्या ना कोणत्या तरी रोग होतो. तर आपण हृदयरोगाचं बघत होतो की हृदयरोग आणि या प्रकारचे जे कार्डिओव्हास्क्युलर आणि स्ट्रोकचे डिसीज आहेत यांना कसं टाळता येईल. हे जर राष्ट्रीय रोग आहेत आणि राष्ट्रीय प्रश्न आहेत, तर जसं गावातले बालमृत्यू कमी करण्यासाठी आपण आरोग्य स्वराज्याचं एक मॉडेल पाहिलं, तरी हे प्रश्न सोडवण्यासाठी मॉडेल मात्र वैद्यकीय उपचारांचं मॉडेल अतिशय तांत्रिक आहे, उत्तम आहे, पण खर्चिक आहे. आणि या भ्रमात आपण राहू नये की मेडिकल इन्शुरन्स आहेच. आजारी पडल्यानंतर मेडिकल इन्शुरन्स किंवा पंतप्रधानांची स्कीम ही तुम्हाला फक्त पैसा पुरवते, आरोग्य नाही पुरवत. आणि तुमचा मरण्याचा धोकाही काही त्याच्याने कमी होत नाही. ते मरायचे तर मरताच, रोग भोगायचा तो भोगताच. एवढंच आहे की त्याचा पैशाचा भार काही प्रमाणात हलका होतो. म्हणून मला आपलं आरोग्य जे आहे ते जर आपल्याला स्वस्थ राहायचं असेल, आपलं आरोग्य स्वतः सांभाळायचं असेल तर काय करायला पाहिजे. श्याम सुरू ठेवू. हां, तर आपलं आरोग्य आपल्याला आपल्या हातात ठेवायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर एक साधं सूत्र, अगदी बाळबोध वाटेल, तुम्ही हसाल खरं, म्हणजे मी म्हणेल ते तुम्ही म्हणाल की हे सूत्र काय, पण बाळबोध वाटेल असं मी सूत्र बनवलं आहे. आपल्याला जर निरोगी राहायचं आहे, तर निरोगी राहायचं असेल तर निरोगी राहायला पाहिजे. जर मला निरोगी राहण्याचा परिणाम फलित हवं असेल तर माझं रोजचं जगणं निरोगी पद्धतीने असायला पाहिजे. आणि निरोगी पद्धतीने जगणं म्हणजे काय याचं फार विस्तार या समूहासमोर करायची गरज नाही. बहुतेक जण आजकाल वर्तमानपत्रात, यूट्यूबमध्ये किंवा डॉक्टरांकडनं माहिती याची मिळवतातच. माझा साक्षात्कारी हृदयरोगमध्ये बऱ्याच विस्ताराने मी ते पुन्हा निरोगी होण्याचा शोध कसा घेतला त्याची गोष्ट आहे. त्यामुळे अगदी थोडक्यातच उल्लेख करतो. एक आहे आपला आहार, आणि आपला आहार आज कोण ठरवतं. एक तर बाजार तरी ठरवतो, किंवा मीडिया जाहिराती तरी ठरवतात, किंवा आपली जीभ तरी ठरवते. आपल्या आवडीनिवडी, आपल्या चवी, आपल्या आवडीनिवडींनी आपण इतके डिक्टेट होतो. आपल्या घरातला जो स्वयंपाक बनतो तो या 3-4 गोष्टींमुळे बनतो. त्यात चौथी गोष्ट जी आहे ती आहे स्वयंपाक दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये तरी अजून तरी स्वयंपाक बायाच बनवतात. दुर्दैवाने यासाठी म्हणालो की ते ओझं त्याच फक्त उचलतात, पण बाया स्वयंपाक बनवतात. आणि कोणतीही बाई स्वयंपाक कसा बनवते, तिची आई जशी बनवत होती तसा. म्हणजे वस्तुतः पुरुषाला आपल्या सासूच्या हातचं जेवण खावं लागतं. म्हणून आजकाल मी मुलांना असा सल्ला देतो, तरुण मुलांना, की अरे मुलगी बघायला जर गेलास तर मुलगी बघायला जर गेला तर मुलीकडे नका बघू, सासूकडे बघा. कारण नाहीतरी ही मुलगी काही दिवसांनी तशीच दिसणार आहे आणि तसा स्वयंपाक करणार आहे, तुम्हाला तेच खावं लागणार आहे. तर सासू मोठी काळजीपूर्वक निवडावी, कारण मुलगी ही तिची प्रतिकृती असते. म्हणून बरं त्या मुलीचे बरोबर आहे ना. चांगला स्वयंपाक म्हणजे काय, पुरणपोळी चांगली की श्रीखंड चांगलं, कांद्याची भाजी चांगली की वांग्याची भाजी चांगली, त्यात मीठ किती टाकावीन, मिरची किती टाकावीन, शेंगदाण्याचं कूट किती, तिने आपल्या आईकडनं घेतलेलं आहे. तर आपण सर्व जे खातो ते आपल्या चॉईसने खातच नाही. बाजार निवड करतो किमती, मीडिया निवड करतो जाहिराती,
किंवा आपली जीभ निवड करते चविष्ट, किंवा घरातली स्त्री तिला जे वाटत असतं की जे चांगलं आहे ते तुम्हाला खिलवते. निरोगी राहायचं असेल तर आपला आहार आपल्याला सावधपणे काळजीपूर्वक निवडावा लागेल. त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण फार नको. ढोबळमानाने आता सध्याची करंट मांडणी अशी आहे ढोबळमानाने की आहारामधल्या 25% कॅलरीज या फॅटमधनं याव्या, 20 ते 25% प्रोटीनमधनं याव्या आणि 50 ते 55% या कार्बोहायड्रेटमधनं याव्या. जेवणात फायबर वाढायला पाहिजे. फायबर काय हे आत्ता 25-30 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला गावी नव्हतं. आपण फक्त आपले कॅलरी प्रोटीन व्हिटॅमिन करत होतो. पण फायबर देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि ते कसं मिळेल? आणि म्हणून मग सलादींचा वापर, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. एक आरोग्याच्या बाबतीत सोपं सूत्र आहे की रोज जेवणामध्ये 5 फ्रूट्स अँड व्हेजिटेबल असायला पाहिजे. लक्षात ठेवायला सोपं आहे. 5 फ्रूट्स व्हेजिटेबल्स. आणि 1 फ्रूट किंवा 1 व्हेजिटेबल म्हणजे वाटीभर, समजा 150 ग्रॅम. तर एवढं जेवणात असायला पाहिजे. फायबर जास्त व्हायला पाहिजे. पीठ चाळू नका. पीठ चाळून आपण त्यातला फायबर सगळा सोडून देतो. ते पांढरं मैदा जे आहे ते पॉयझनस आहे, कारण त्याच्यामुळे रक्तातली साखर एकदम वाढते आणि लिव्हरवरचं फॅट वाढतं. इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होण्यामध्ये हा मैदा अतिशय मोठं काम करतो. तर पीठ चाळू नका आणि तांदूळ पॉलिश करू नका. कठीण वाटेल, कारण आपल्या सवयी बनल्या. आपल्या सवयी आपल्या आईने बनवल्या पुरुषाला आणि स्त्रीला तिच्या आईने बनवल्या, आणि आपल्या मुलांच्या सवयी आता आपण त्याच बनवतो. मुलांच्या म्हणा किंवा काही जणांच्या नातवांच्या म्हणा, आपण त्याच सवयी बनवतो आहोत जे आपल्याला लहानपणी लागल्या. म्हणजे तीच चूक आपण पिढ्यानपिढ्या त्याला पुढे आपण पास ऑन करतो आहोत. तर हे सोडून आपल्याला काळजीपूर्वक आहाराची निवड करावी लागेल. फार जास्त विस्तार करायला आत्ता ही जागा नाही, वेळ नाही. बाजरी, जवस, मोहरी, मेथी या 4 गोष्टी आहारात वाढवता आल्या तर फार उत्तम. गांधीजींनी एक अतिशय वेगळं व्रत सांगितलेलं आहे. आश्रमातल्या लोकांसाठी त्यांची 11 व्रतं होती. सत्याग्रहींना ती 11 व्रतं ते सांगायचे. आश्रमातल्या प्रार्थनेमध्ये ती प्रार्थनाच होती, म्हणून आम्ही लहानपणी म्हणायचो. मी ही व्रतं, कारण त्यातली जी सुरुवातीची व्रतं आहे, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, ही बौद्ध धर्मामध्येही आहे, जैन धर्मामध्येही आहे आणि पातंजलीच्या योगशास्त्रातही आहे. पण नंतरचं गांधीजीचं एक व्रत मी तरी पारंपरिक भारतीय याच्यात वाचलेलं नाही, असेल तरी माझं ज्ञान अपुरं आहे असं समजा. पण ते व्रत आहे, त्याला गांधींनी नाव दिलं आहे अस्वाद. अस्वाद म्हणजे स्वादयुक्त खायचं नाही. तुम्ही म्हणाल मग काय खायचं? पण तुम्ही बघा, स्वादयुक्त आपल्याला जे जे आवडतं ते सहसा आरोग्याला हानिकारक आहे. आपली यादी डोळ्यासमोर डोक्यात आणून बघा मनासमोर की तुम्हाला काय काय आवडतं. दुर्दैवाने तर सगळंच आरोग्याला खराब आहे, आणि जे आरोग्याला चांगलं आहे ते तुम्हाला आवडत नाही. मग पुरुष बायकोला म्हणतो हे काय बनवलंस आज? तर आपल्या चवीने आपण डिक्टेट होतो. पण जिभेची चव जी आहे ती चटावलेली आहे आणि ती आपल्याला मिसलीड करते आहे. म्हणून गांधींनी व्रत दिलं अस्वाद. सोप्या भाषेत अस्वाद म्हणजे अन्न बेचव करून खा. नाही आवडणार. पण बघा, चालायला आवडत होतं का तुम्हाला? एक्सरसाइज करायला 40 वर्षापूर्वी कोणी आपल्या भारतातले मध्यमवर्गीय व्यायाम करत नव्हते. आम्ही डॉक्टर म्हणजे तर अजिबातच करत नव्हतो. आता सगळेजण चालायला तरी जातात, जिममध्ये तरी जातात, सायकलिंग करतात, पोहायला जातात, काहीतरी व्यायाम. बहुतेक जण आवडत होतं का? नव्हतं आवडत. आपल्याला घरामध्ये खुर्चीवर किंवा कोचवर बसून टी व्हीच्या समोर फक्त रिमोट बटन दाबणं आवडत होतं. पण तो आळस सोडला आपण चालायला लागलो, कारण आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसंच चविष्ट अन्नाचा मोह सोडा आणि बेचव अन्न करून खा, किंवा अन्नातली चव मधला इंटरेस्ट सोडून द्या. कठीण आहे, पण उपाय नाही आहे. आणि एका दिवसात नाही होणार, तर आपल्याला पायरीने करता येईल का? आहार कमी घ्या,
हळूहळू खा आणि बेचव खा. तर वजन वाढण्याचा जो प्रॉब्लेम आजकाल सार्वत्रिक झालेला आहे, भारतामधली 31% लोकसंख्येचं वजन सध्या ओव्हरवेट आहे. म्हणजे तो कुपोषित, दरिद्री, हडकुळा भारत गेला. भारत आता लठ्ठ व्हायला लागला. इवन गडचिरोलीच्या आदिवासी धानोरा तालुक्यात आम्ही नुकताच जो सर्वे केला आदिवासींचा, त्यांच्यामध्ये 8% पॉप्युलेशन ही ओव्हरवेट आहे. त्यामुळे गडचिरोलीत 8% आहे, नागपुरात ती करायची 40% असेल. तर ओव्हरवेट जे आहे त्यासाठी आपल्याला आहारात बदल. दारू आणि तंबाखू हे दोन गोष्टी अशा आहेत की तंबाखू तर तुम्ही सगळे म्हणाल हां आम्ही हाती लावत नाही. दारू ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी नावाचा जगाच्या इतिहासात आजपर्यंत झालेला सगळ्यात मोठा अभ्यास. त्यांनी 194 देशांमधली मृत्यूची, रोगची आणि विकलांगतेची कारण, डेथ, डिसीज अँड डिसॅबिलिटी, आणि जागतिक या कारणांमध्ये डेथ, डिसीज अँड डिसॅबिलिटी ही तिन्ही याची जी जागतिक 7 सर्वात कॉमन किंवा महत्त्वाची कारणं आहेत, त्यातली 2 कारणं आहेत तंबाखू आणि दारू. त्यामुळे सर्जन जनरल ऑफ US जो होणार होता कॅन्डिडेट, ट्रम्पमुळे झाला नाही, पण ते जे डॉक्टर होते होणार होते, त्याने तर प्रस्ताव मांडला होता की दारूच्या प्रत्येक बाटलीवरती लिहा की आता विज्ञानाने सिद्ध केलं आहे की दारूमुळे 6 प्रकारचे कॅन्सर होतात. त्यामुळे तंबाखू हे आरोग्याला घातक आहे हे या ऑडियन्सला काही सांगायची गरज नाही. आता हे सर्वमान्य झालं आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण दारू हे जगातल्या रोग, मृत्यू आणि विकलांगतेचं एक महत्त्वाचं कारण झालं आहे. म्हणून दारू आणि तंबाखू हे आता प्लेजर गुड्स राहिलेले नाहीत, ते मॉडर्न कॉलरा आणि प्लेग आहेत. आणि कॉलरा आणि प्लेग आपण एकमेकांना पाजत नसतो, पण दारू आपण पाजतो. म्हणजे जेव्हा आपण एक दारूचा प्याला कोणाच्या घरी देतो, मी आजकाल डॉक्टरांच्याही लग्नात कार्यक्रमात येतो नागपूरला, तर तिथे बार असतो. कॉलरा आणि प्लेग आपण डिस्ट्रीब्यूट करत नसतो पाहुण्याला, काय पाहुणे आलात त्या घ्या कॉलरा जरा. पण दारू आणि तंबाखू हे कॉलरा आणि प्लेग आहे. कॉलरा आणि प्लेगपेक्षा जास्त लोक मरतात. तंबाखूमुळे 80 लाख लोक दरवर्षी मरतात आणि दारूमुळे 32 लाख लोक दरवर्षी मरतात. आणि मृत्यू तर नंतर होतो, त्याच्या अगोदर अनेक रोग होतात आणि दुष्परिणाम होतात. तर या दोन्हीपासनं आपल्याला स्वतःला देखील आणि भारतीय समाजाला सोडवावं लागेल. आम्ही गडचिरोलीमध्ये एक मोठा विशाल प्रयोग मांडलेला आहे. अख्खा जिल्हा दारू आणि तंबाखू मुक्त जरी म्हणत असलो आम्ही, तरी आम्हाला माहीत आहे की तो काही तत्काळ मुक्त होणार नाही आहे. पण त्या दिशेने मुक्तिपथ नावाने 12 लाख लोकसंख्येला दारू आणि तंबाखू कमी करायचं, आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. तर निरोगी राहायचं असेल तर आहार, निरोगी राहायचं असेल तर दारू आणि तंबाखूपासून दूर, निरोगी राहायचं असेल तर व्यायाम. आणि व्यायाम आवश्यक आहे, आता सगळ्यांना कळतं, म्हणून फार काही त्याच्यावर भर देण्याची गरज नाही. पण निव्वळ चालण्याचा किंवा एक जिमचा व्यायाम पुरेसा नाही, त्याला सोबत योगासन जोडले पाहिजे. दोघांचे पूरक फायदे आहेत. योगासनाचे फायदे वेगळे आहेत, एरोबिक व्यायामाचे फायदे वेगळे आहेत. दोन्हींची गरज असते. विशेषतः इथे बरीच मंडळी मला 60च्या वरची दिसतात आहेत, त्यांच्यासाठी विशेष सांगितलं पाहिजे की निव्वळ एरोबिक व्यायाम पुरेसा नसतो. 60 नंतर खूप मसल लॉस व्हायला लागतो, आणि म्हणून काहीतरी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगासन हे प्रत्येकाने जोडली पाहिजे. त्याच्यासोबत प्राणायाम आणि ध्यान जोडलं तर मानसिक ताणही कमी होतो. नागपुरामध्ये एक फार मोठी इंटरेस्टिंग घटना घडते. तुम्हाला तुमच्यापैकी अनेकांना ते माहिती असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगतो. नागपुरातला एक तरुण मुलगा आहे सौरभ बोथरा. हा IIT मधला इंजिनियर. पण काय त्याला प्रेरणा झाली, अजून माझी भेट नाही झालेली, पण त्याला फार चांगली प्रेरणा झाली आणि त्याने ते इंजिनिअरिंगचं काम सोडलं आणि त्याने जणू काय हेल्थ इंजिनिअरिंग सुरू केलं. आणि तो ऑनलाईन एक इनिशिएटिव्ह चालवतो ज्याच्यामध्ये पायरी पायरीने हलके हलके व्यायाम आणि मग योग, मग प्राणायाम हे तो शिकवतो.
योगामध्ये सगळ्यात मोठी अडचण असते एक नियमितता. कोण तो रोज उठेल आणि जनार्दन स्वामींच्या त्या क्लासला जाईल. मी लहानपणी सदा जनार्दन स्वामींकडनं योग शिकलेलो आहे, पण नियमितता साधत नाही, सगळ्यात मोठी अडचण. त्याने ऑनलाईन पद्धतीने अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे, त्यासाठी खरंच कौतुक केलं पाहिजे. आणि त्याचं जे बॉडी वॉर्मअप, एक्सरसाइज, योगा याचं त्याने जे कॉम्बिनेशन केलं आहे ते अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यायामाची, आरोग्याची गरज प्रत्येकाला असते. त्याच्यात मदत करायला आधुनिक टेक्नॉलॉजी जणू काय आपल्याला मदत करायला बसलेली आहे. परागने मला हे रिस्टवॉच दिला. माझी 75 वर्ष वयाची पूर्ण झाली तेव्हा त्याने भेटमधून मला दिलं. याच्यामध्ये हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल, मी जरा मागासला असल्याने मला नंतर कळलं, पण हे चालताना मी लावलं की मला मी किती मिनटं चाललो, किती पावलं चाललो, किती अंतर चाललो, माझा हार्ट रेट किती, हे सगळं मला चालता चालता याच्यातनं मिळतं. त्यामुळे मला माहीत आहे की मला माझा हार्ट रेट किती मर्यादेपर्यंत नेला पाहिजे. मला माहीत आहे की 108पर्यंत गेला पाहिजे, तिथपर्यंत मी सुरक्षित आहे. 108पर्यंत म्हणजे चालता चालता मला नाडी मोजायची गरजच नाही. अशा प्रकारचे अनेक ॲप्स, पल्स ऑक्सिमीटर मी अगोदर दाखवलंच, पण आता असे नवे ॲप्स निघालेले आहे. मी यूट्यूबवर नुकतंच पाहिलं की ब्लड शुगर आपण मोजतो, ते ॲक्यू चेकने मोजतो, ते चांगलंच आहे, प्रत्येक रुग्ण मोजू शकतो, पण तरी रक्त काढावंच लागतं. आता नवं इक्विपमेंट निघालं आहे की ते नुसतं हाताला घड्याळासारखं बांधलं तरी तुमचं ब्लड शुगरही देतं. व्हेरी गुड. तर ह्या सगळ्या साधनांमुळे सामान्य नागरिक सक्षम होतो आहे. माझं BP मोजायला पूर्वी आपल्याला डॉक्टरकडे जावं लागायचं. आता इलेक्ट्रॉनिक BP ॲपेटस आले, घरोघरी BP मोजता येतं, घरोघरी शुगर मोजता येते, घरोघरी वजन मोजता येतं, घरोघरी BMI मोजता येतो, घरी किती चाललो अंतर हे मोजता येतं, तुमच्या आहाराचं तुम्हाला रेकॉर्ड ठेवता येतो, किती कॅलरी खाल्ल्या आज रोज त्याचा हिशोब तुम्हाला ते देतं. अरे काय गंमतच आहे. आणि आता ते ECG देखील अशी ॲप निघाली आहे की जे तुम्हाला ECG देखील देतं आणि ते ECG टेलिकन्सल्टेशन डॉक्टरला देखील पाठवू शकतं. जणू काही सगळं जग आपल्यासाठी आरोग्य स्वराज्याच्या दिशेने प्रवास करत आहे. ही आरोग्य स्वराज्याची छोटी छोटी साधनं याच्यामुळे, जसं खेड्यातल्या त्या बाईचं ब्रेथ काउंटरमुळे तिची क्षमता वाढली, तसं सर्वसामान्य नागरिकाची स्वस्थ होण्याची, स्वतःचं आरोग्य स्वतः सांभाळण्याची क्षमता या उपायांनी वाढू शकते. शारीरिक उपाय झाले उत्तम. एक मोठा रोग आहे, आपल्या सगळ्यांना आहे, तो रोग आहे मी नावचा. अहंकार आणि स्वार्थ यांनी आपल्यापैकी प्रत्येक जण ग्रसित आहे. मी असा प्रश्न विचारून तुम्हाला लाजिरवाणी करणार नाही की कोणाला अहंकार नाही, आपल्या सगळ्यांनाच आहे, मलाही आहे की. तर हा अहंकार आणि माझा स्वार्थ काय करतो, तो मला जगापासून तोडतो. जग वस्तुतः सगळं विश्व एक आहे, पण त्याच्यामध्ये अहंकार म्हणतो नाही, पण मी एक काहीतरी वेगळं विश्व आहे आणि बाकी सगळं विश्व मी माझ्या मीच्या भिंगातनं बघतो. माझ्या मीचा फायदा आहे का, माझ्या अहंकाराचे लाड आहेत का याच्यामध्ये, या मीच्या चष्म्यातनं मी अख्खं विश्व बघतो. मीचा चष्मा नाही, वस्तुतः आपण मी नावाच्या पिंजऱ्यात राहतो आणि हा पिंजरा तुटत नाही. फार कठीण, तोडून पहा, फार कठीण. आणि जुन्या काळात वेगवेगळ्या तत्त्वज्ञांनी, आध्यात्मिक पुरुषांनी, संत पुरुषांनी सगळ्यांनी सांगून झालं. अगदी ऋग्वेदापासून तुकडोजी महाराजांपर्यंत सगळ्यांमध्ये तुम्हाला उपदेश सापडेल की अरे मी सोडा, स्वार्थ सोडा. सुटत नाही. कसं करायचं बरं. मी विचित्र आहे बरं का. मला असं वाटतं की मी माझ्या फायद्यासाठी धरलं आहे माझ्या मीला, पण मी मला छळतो, मी मला लोनली करतो. कारण काय, मी जगाची मांडणीच अशी करतो की मी विरुद्ध विश्व. आता मी विरुद्ध विश्व अशी जगाची मी मांडणी केली तर माझा पराभव नक्कीच ठेवलेला आहे. काही याला फार बुद्धीची गरजच नाही. अख्ख्या विश्वाशी मी कसं काय लढणार. पण हा मी पोझिशनिंग असं करतो, मी विरुद्ध जग. कसं सुटायचं, कठीण जातं.
आध्यात्मिक मार्ग आहेत, आत्मा परमात्मा उत्तम, ज्याला जमतील त्याने करावे. दुसरे 2 सोपे उपाय आहेत, ज्याला आवडतात त्याने आपले करावे. एक उपाय आहे प्रेमाचा. प्रेम आपल्याला सहज जमू शकतं, जमतं की नाही? प्रेम सहज जमतं. आणि प्रेम खरं म्हणजे स्वतःला मीच्या पिंजऱ्यातनं थोडंसं का होईना मोकळं करतं. एका माणसाशी का होईना मी एकरूप होतो, नातं जोडतो, म्हणजे माझी मीची व्याप्ती वाढवली. गुड. तुरुंगातनं लिबरेशनला सुरुवात झाली. आणि तेच प्रेम जेव्हा आपण वैश्विक करतो किंवा ईश्वरावर करतो त्याला भक्ती म्हणतात. योग्य अयोग्य मला माहीत नाही, पण माणसाला याची विलक्षण ओढ आहे, गरज आहे. आणि तुम्ही नाही दिलं तरी माणसं भक्ती, ईश्वर, देव आणि मूर्ती निर्माण करतात. आपण मानतो की अमेरिका अतिशय भौतिकवादी असा देश आहे. माणसं एकटी राहतात. मग एकटी राहतात म्हणून काय करतात, कुत्री मांजरे पाळतात. आणि ते उपयोगी आहे बरं का. असे अभ्यास आहेत की कुत्रं किंवा मांजर किंवा पेट ॲनिमल ज्याने पाळलेलं आहे अशा म्हाताऱ्यांना मृत्यूचं प्रमाण कमी आहे. किंवा जी म्हातारी माणसं आपल्या कुटुंबासोबत राहतात त्यांना नातवंड जर असतील किंवा त्यांना सोशल सर्कल असेल तर मृत्यूचं प्रमाण कमी होतं. काय सोपा उपाय आहे, डॉक्टरची गरज नाही. नातू हाच डॉक्टर, कुत्रा हाच डॉक्टर, मांजर हीच डॉक्टर. तर अमेरिकेमध्ये एका म्हातारीकडे हे काहीच नव्हतं. तर तिने काय करावं, तर तिने रस्त्यावर एक दगड दिसला तिला, दगडच तिने घरी आणला आणि दगडच घरी ठेवला. आणि त्याला सांभाळायला लागली, त्याच्याशी बोलायला लागली. कोणी तरी पाहिजे ना घरात बोलायला, तिला कोणीच नव्हतं. तर दगडाशीच बोलायची, हलकं वाटायचं. टी व्हीवाल्यांनी पाहिलं, त्यांनी टी व्हीवरती दाखवून दिलं. आणि अमेरिका असते त्याची क्रेजच झाली. घरोघरी लोक दगड सांभाळायला लागले. त्याला नाव दिलं त्याने, जसं पेट डॉग, पेट कॅट, तसं पेट रॉक. आता पेट रॉक म्हटल्यानंतर बाजाराला म्हणजे मॉलमध्ये पेट रॉक मिळायला लागले. म्हणून लोक मॉलमधनं $100 $200 पेट रॉक विकत आणायला लागले. तर मग अमेरिका थोडी तिथे थांबतं. अरे मग पेट रॉकला कपडे नकोत, पेट रॉकचे कपडे निघाले. मग तर पुढे गेले, म्हणे पेट रॉकला भूक नाही लागत का, तर पेट रॉक फूड निघालं. मग ते फूड विकत मिळायला लागलं. मग माणसं पेट्रॉक फूड आणायची, त्याला पेट्रॉक साबण निघाले. पेट्रॉकला साबणाने आंघोळ करू घालायची, मग कपडे घालायचे, त्याला खाऊ घालायचे. मला पहिल्यांदा कळलं तेव्हा मी खदाखदा हसलो. मग अचानक माझ्या लक्षात आलं, अरे आपण हेच तर करतो, आपण त्याला मूर्ती म्हणतो. बाळकृष्णाला आपण नाऊ घालतो, आपण त्याला खाऊ घालतो, प्रेम प्रत्येक माणसाला प्रेमाची गरज असते, बिलॉंगिंगनेसची गरज असते, टू कनेक्ट विथ समबडी याची गरज असते. ते माणूसही असू शकतो किंवा तो ईश्वरही असू शकतो. आणि अख्ख्या विश्वाशी मला नाही कनेक्ट होता येत. कसं काय कनेक्ट होणार अख्ख्या विश्वाला? तर म्हणून मूर्तीच्या रूपातही करता येतं. पण मुख्यतः त्यातनं कळतं हे आपल्याला की माणसाला प्रेम आणि भक्ती ही त्याच्या मनाला समाधान देते. आणि म्हणून निरोगी जगायचं आहे, 100 वर्ष जगायचं आहे, आरोग्य स्वराज्य आपल्याला हवं आहे. तर याची काही साधनं कोणती असू शकतात याची मी चर्चा केली. एक शेवटचं जे आहे ते साधन नाही आहे, ते साधनापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे. असं म्हणूया की जगायचं कशासाठी आहे? निरोगी राहिलो आणि ठोंब्याच राहिलो. दगडही आहे, निरोगी पण आहे आणि 1000 वर्ष जगतो, मग तर दगडाचं आयुष्य अधिक चांगलं. तर माझ्या जीवनाला काहीतरी पर्पज पाहिजे, काहीतरी हेतू पाहिजे. निव्वळ जिवंत राहणं, निव्वळ निरोगी जिवंत राहणं, बट सो वॉट? कशासाठी? माणसाला जगायला पर्पज पाहिजे. ते पर्पज आपल्याला शोधावं लागतं. ते पर्पज कधी आपल्या आतमध्ये आपल्या आतमध्ये सापडतं, कधी बाहेरच्या जगात सापडतं. बाहेरच्या जगामध्ये आपल्याला पर्पज देतील, आपल्याला जगण्याला हेतू देतील अशा समस्या जागोजागी पडलेल्या आहेत. फक्त आपल्याला जाऊन डोळे उघडून बघावं लागतं.
मी एकदा मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा विनोबांचा वेळ घेऊन अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला गेलो. आणि माझा एक प्रश्न त्यांना असा होता, तेव्हा मी काय 18-19 वर्षाचा होतो, की तुम्ही गीतेमध्ये म्हणता की स्वधर्म म्हणजे तुमचं समाजाप्रती असलेलं कर्तव्य, त्याला स्वधर्म म्हणतात. तर स्वधर्म करणं हे मानवी जीवनाचं हेतू आहे. पण मला माझा स्वधर्म सापडत नाही. मी खूप शोधतो आहे पण काय सापडत नाही. मला सगळ्याच गोष्ट आवडतं. मला मेडिकलही आवडतं, मला कथा कादंबरीही आवडतात, मला हिंदी फिल्मही आवडतं, मला म्युझिकही आवडतं. त्याच्यात माझा स्वधर्म कोणता म्हणाला नाही. ते म्हणाले तू गल्लत करतो. आवड म्हणजे स्वधर्म नाही. हे तू सांगतो आहे सगळ्या आवडी आहेत तुझ्या. मग स्वधर्म काय? तर ते जसं मी म्हणालो की जे इतरांप्रती तुमचं सामाजिक कर्तव्य असतं तो स्वधर्म. मी म्हटलं कुठे शोधू? म्हणजे दिवा घेऊन शोधावं लागत नाही. तो कुठे ना कुठेतरी उपस्थित असतो समाजात. उलट तो तुमची वाट बघत असतो की केव्हा तरी तू येशील आणि तो स्वधर्म आपलं कर्तव्य म्हणून स्वीकारशील. वस्तुतः त्या स्वधर्माच्या पूर्तीसाठीच तुझा जन्म झालेला आहे. हा स्वधर्म आपल्याला सापडला, आपल्या जगण्याचा हेतू सापडला तर आयुष्य खरंच फुलून घेतं, सुंदर होऊन जातं. मग त्यासाठी कितीही कष्ट करो, कितीही त्रास हो, काहीही करो, ते तुम्हाला सगळं चांगलंच वाटतं. जसं नातवाचं हगणं मुतणं तुम्हाला काही वाईट वाटत नाही, तसंच स्वधर्मासाठी आपण जे जे काही करतो ते अतिशय. म्हणून आपल्या जीवनाला हेतू हवा, तो सापडायला हवा. आरोग्य स्वराज्य कसं, याच्या बाबतीत त्याची गरज काय हे पहिल्यांदा मी मांडण्याचा प्रयत्न केला. 100 वर्ष जगू शकतो आपण सगळे, पण सहसा जगत नाही. आणि जगलो तर निरोगी जगत नाही. मग कसं जगलं पाहिजे? आणि आरोग्य व्यवस्था खूप महाग झाली आहे म्हणून कशी असली पाहिजे? तर शक्यतो आपलं आरोग्य आपणच सांभाळलं पाहिजे. तरीही डॉक्टरांची गरज पडेल. 20% आपल्याला उपचारासाठी हॉस्पिटल, डॉक्टर्स यांच्याकडे जावं लागेल. ती एक विज्ञानाने दिलेली मोठी सोय आहे, त्याचा उपयोग जरूर केला पाहिजे. पण शक्य तितकं मी स्वतःला निरोगी ठेवणं, माझं आरोग्य माझ्या हातात ठेवणं, हे आहे आरोग्य स्वराज्य. आता एक शेवटचा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच असेल, तो तुम्ही बोलण्याच्या अगोदरच मी व्यक्त करतो. हे सगळं ठीक आहे भाषण, पण शक्य आहे का? कसं करू? खूपदा करून पाहिलो, टिकत नाही. तर हे शक्य आहे का? तर महात्मा गांधींना हा प्रश्न एकदा मोतीलाल नेहरूंनी विचारला. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह जाहीर केला की ब्रिटिश साम्राज्याला पाडण्यासाठी, परत पाठवण्यासाठी मूठभर मीठ बनवा. मोतीलाल नेहरू मोठे वकील होते. त्यांनी गांधींना 22 पानी पत्र लिहिलं. एखाद्या वकिलाची केस असते तशा तऱ्हेने की महात्मा गांधी तुम्ही खूप मोठे आहात, महान आहात वगैरे वगैरे, तुम्ही आमचे नेते आहात, पण हे तुमचं चुकलं आणि हे सरकार तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल. बनवा मीठ. त्यांना काही काडीचाही फरक पडणार नाही म्हणून तुमचं हसं होईल. तुम्ही हे पाऊल मागे घ्या. तर मोतीलाल नेहरूंना वाटलं होतं की गांधीजी आपलं म्हणणं तरी स्वीकारतील, माझं म्हणणं, किंवा एक विस्तृत उत्तर देतील. गांधीजी वकील होते. गांधीजींनी एक पोस्टकार्ड घेतलं. पोस्टकार्डवर लिहिलं, प्रिय मोतीलाल, तुम्हारा पत्र मिला, करके देखो. करून पहा. आता काय करणार? आर्ग्यू केलंच नाही महात्मा गांधींनी. नुसतं एवढंच म्हटलं की करून तर बघ तू. मग त्यांनी जाहीर केलं की मी आता या तारखेला इथून निघणार आणि समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मीठ बनवणार. त्यांना वाटलं सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करेल. मोतीलाल नेहरू गेला काय, मूठभर मीठ बनवलं काय? इंग्लंडच्या साम्राज्याला काय होत आहे? पुढच्या दिवशी निघण्याची सगळी तयारी झालेली. रात्री 12 वाजता घराच्या दारावर झालं टक 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 टक. त्या काळी स्वातंत्र्य सैनिकाच्या घरावर रात्री 12 वाजता टक टक झालं की त्याचा अर्थ माहीत असायचा. दार उघडलं, पोलीस बाहेर
तुम्हाला अरेस्ट करायला आलो. कशासाठी? तुम्ही मीठ बनवणार आहात म्हणून, तुम्ही राजद्रोह करता आहात, ब्रिटिश साम्राज्याला तुम्ही धक्का लावता आहात म्हणून तुम्हाला आम्ही अरेस्ट करतो आहोत. मोतीलाल नेहरू म्हणाले, एक तार पाठवू का? ते म्हणे चालेल, पण राजकीय संदेश नको. नाही म्हणे, राजकीय नाही, व्यक्तिगत संदेश. मोतीलाल नेहरूंनी तारेचा फॉर्म घेतला आणि लिहिलं, प्रिय बापू, करने के पहले ही देख लिया. तर आज या व्याख्यानाच्या निमित्ताने माझी विनंती सगळ्यांना अशी की गंभीर रोग किंवा मृत्यू येण्यापूर्वीच आपण देख लिया, आपण करावं. आणि आपण करून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हे करता येतं. आणि एक पाऊल उचललं की दुसऱ्या पावलासाठी प्रेरणा मिळते. सगळ्यांना माझी विनंती, करके देखो. बस.